नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, जय शिवराय। सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण की आज बाप्पांचं आगमन आहे। तर मी आता चाललोय दुर्वा काढायला। दादा आणि तेजस दोघे पण आता येत आहेत, 15-20 मिनिटावरती असतील। तोपर्यंत बोललो खाली जाऊन जरा दुर्वा काढतो, कारण की दुर्वांच्या 21 जोड्यांची माळ असते जी गणपती बाप्पांना आपण आगमन झाल्यानंतर घालतो। शाळेच्या पटांगणात तर मला दुर्वा नाही भेटला, तर खाली मंदिर आहे आमच्या कालकाई देवीचं, काल दाखवलं, तिकडे मला दुर्वा भेटेल। तो तिकडे चाललो आता। 21 जोड्यांची एक माळ बनवायची आहे दुर्वांच्या। तर ऑलमोस्ट झालं आहे, पण अजून थोडा एक्स्ट्रा काढून ठेवतो कारण की स्टार्टिंगला मी आय थिंक चुकीचं काढलेला। त्या काकांनी पण मदत केली मला तशी दुर्वा शोधायला, ते पण मग गेले। सो आता मी शोधतोय। चल, तर या घरातला मयूर आणि अक्षय दोघे भाऊ भेटलेली। मी पण दुर्वा आणलाय, ते पण 9:30ला गणपती आणायला चालले आहेत। मी पण तेव्हाच जाणार आहे। ही एक जोड अशा 21 जोड्या करून एक माळ बनवायची, एक हार बनवायचा म्हणजे। चला मित्रांनो, देवघरात जाऊया। यावर्षी थोडं आम्ही सजावट केली, जिथे आपले गणपती बाप्पा विराजमान होतील, बसतील। थोडंसं पुढच्या वर्षी अजून काहीतरी बघू। भाई एकदम मंडळाचे टी शर्ट घालून तयार झालाय। ही मंडळाची टी शर्ट मीच प्रिंट केले आपल्या वाडीसाठी, तर मस्त वाटते एकदम। व्हाईट कलर या ॲक्च्युली हा जो ग्रीनरी आहे ना आपल्या गावची, ते बघून मी हे व्हाईट कलर घेतला, ते मला खूप आवडतो म्हणून। तुम्हा दोघांना पण लाज वाटली पाहिजे। चला मित्रांनो, आता आम्ही सगळे चाललोय गणपती बाप्पांना आणायला। चला तर मग मित्रांनो, थोड्याच वेळात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आपल्या घरात। लाडांचे लाडके गणपती बाप्पा। ब्लॉग चालू आहे। बघा कोणती मूर्ती आवडते। लेबल बुक आहेत आपल्या पुढे, तिथे कोणती आहे? मस्त आहे ती। कुठे ही मयूरच्या घरचे गणपती बाप्पा। यावर्षी आम्ही ही गणपतीची मूर्ती सिलेक्ट केली आहे, टिटवाळ्यासारखी। मोरया मंगल मूर्ती, मोरया गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपतीचा जय जयकार, मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया, 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 गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार, गणपतीचा जय जयकार, मोरया। फायनली आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। आणि यावर्षी जे आपलं टिटवाळा आहे तिथे जशी मूर्ती बसते त्याप्रमाणे म्हणजे तशीच एक मूर्ती भेटली आणि ती मी सिलेक्ट केली। आणि असं हे आमचं या टायमाचं सिम्पल साधं डेकोरेशन चांगलं। पहिलं काढा नाही
कानाच्या खाली घाला. मम्मीने स्वतःहून ही कंठी बनवली घरी आणि ती खूप मस्त दिसते, सुंदर दिसते. सगळ्यांना गेले होते टोटल वाड्यातले सभासद सगळ्यांना सभासद प्लस गाववाले 110 टी-शर्ट होते मस्त असं सगळं एकदम व्यवस्थित झालंय. गणपती बाप्पांची पूजा एकदम व्यवस्थित झाले. डेकोरेशन पण सिम्पल अँड स्वीट चांगला वाटतोय. आता आरतीची तयारी होईल. तर दरवर्षीप्रमाणे पहिली आरती या बबन काकांच्या घरी असते, दुसरी आमच्या इथे, तिसरी जे विष्णू लाड आहेत त्यांच्या इथे, चौथी मागे लाड आणि कदम आहेत त्यांच्या इथे. या असे टोटल 5 आरत्या होतात आमच्या इथे. मम्मीने मस्त गणपती बाप्पांसाठी मोदक बनवल्यात. थोड्याच वेळात संध्याकाळच्या आरतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर एक महाआरती होते. म्हणजे गावातले सगळे गावकरी येतात दरवर्षी, तर ते सगळे पण येतील आणि मग ती घेतली जाईल. कारण की उद्या आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे ना, तर त्यासाठी. आता थोड्याच वेळात गावकरी यायला सुरुवात होतील. पहिली आरती आमच्या इथे होईल, त्याच्यानंतर सेकंड आरती त्या बाजूच्या घरी होईल. दोनच 1.5 दिवसाचे गणपती आहेत, तर आज होऊन जातील महाआरत्या. व्हिडिओ तर मित्रांनो, तुम्ही बघितलात आजचा दिवस कशा प्रकारे गेला. सर्वप्रथम गणपती बाप्पांचं आगमन झालं, त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवलं, थोडाफार डेकोरेशन केलेला तो दाखवला. त्यानंतर आज जी मेन आरती महाआरती होते आमच्या गावी, त्यासाठी वाडीतले सगळी लोकं आलेली. म्हणजे एका प्रकारे आजचा दिवस मस्त होता. आता उद्याचा दिवस, तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जनाचा दिवस. तर उद्या सकाळी 6 वाजताच होते. त्यानंतर मग बाकीची सगळी विसर्जनाची तयारी. आणि मी उद्याच परत निघणार आहे, कारण की नेक्स्ट डे माझं परत शूट आहे म्हणून. नाही तर माझी इच्छा होती थांबायची, पण ठीक आहे, कधी असं. आता काय पावसाळा होता, शूट नव्हते, तर आता अचानक आलं तर घ्यावी तर लागणारच. तर ठीक आहे, मी पण आता झोपायची तयारी करतो आहे. आय होप तुम्हाला हा पण ब्लॉग माझा नक्कीच आवडला असेल. तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की
अजून पण व्हिडिओ येतील. सो गुड नाईट.